जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। कोण आहे का आतमध्ये? हॅलो, कोण आतमध्ये आहे का? सिक्युरिटी कोण आहे आतमध्ये? सोलापूर बार्शी रोडवरील अहिंसा गोशाळेच्या मागील बाजूस खड्ड्यात गायींसह अनेक जनावरांचे मृतदेह वाईट अवस्थेत फेकले असल्याचा व्हिडिओ काल सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या गंभीर प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी जनशक्ती न्यूजच्या टीमने गोशाळेला भेट दिली। मात्र गोशाळेचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने प्रारंभी अडचणी आल्या। काही वेळाने लहान गेटमधून आत जाणाऱ्या एका व्यक्तीला आमच्या प्रतिनिधीने पत्रकार असल्याचं सांगितलं। त्याने हा संदेश आत वॉचमनपर्यंत पोहोचवला असावा। वॉचमन बाहेर आल्यानंतर त्याला व्हायरल व्हिडिओ दाखवला। त्याने जुजबी माहिती देत अधिक माहितीसाठी व्यवस्थापकांशी संपर्क साधण्यास सांगितले। आमच्या प्रतिनिधीने तातडीने अहिंसा गोशाळेचे व्यवस्थापक श्री बेत यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि या प्रकरणाची हकीकत जाणून घेण्याचा प्रयत्न केला। श्री बेत काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असतानाही त्यांनी चांगला प्रतिसाद दिला। व्यवस्थापकांनी सांगितले की काही गायींचा नैसर्गिक मृत्यू झाला असेल किंवा काहींनी प्लास्टिक खाल्ल्याने मृत्यू झाला असावा। या दाव्याच्या पडताळणीसाठी आमच्या पत्रकारांनी मृत जनावरांचा शवविच्छेदन अहवाल मागितला। यावर व्यवस्थापकांनी 2 दिवसात अहवाल पाठवण्याचे आश्वासन दिले। मात्र व्हिडिओमधील धक्कादायक दृश्ये आणि गोशाळेच्या व्यवस्थापनाच्या अस्पष्ट उत्तरांमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत। मृत जनावरांचे खड्ड्यात टाकण्याचे कारण, त्यांची नेमकी मृत्यूची कारणे आणि गोशाळेतील व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीबाबत संशय निर्माण झाला आहे। सामान्यतः गोशाळेतील जनावरांचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करून मृत्यूचे कारण निश्चित केले जाते। त्यानंतर दफन, दहन किंवा धार्मिक रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातात। मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी मृत जनावरांची वाईट अवस्था आणि खड्ड्यात फेकलेले मृतदेह यामुळे गोशाळेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूची नेमकी कारणे आणि गोशाळेच्या व्यवस्थापनातील त्रुटींबाबत अधिक स्पष्टता येईल। जनशक्ती न्यूज या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे। शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि अन्य विश्वसनीय माहितीच्या आधारे याबाबत सविस्तर वृत्तांकन केले जाईल। जनावरांच्या मृत्यूमागील सत्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। पाहत रहा जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत।